जय हिंद मित्रांनो, तसा बघितला तर हा प्रश्न जो आहे गणितामध्येच प्रश्न आहे, सोपा आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही एकदम ब्रॉड ठेवला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑप्शनवरून पण डायरेक्टली सोडवू शकता. आता तत्पूर्वी प्रश्न काय सांगण्यात आलेला बघा, प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, एक एक मुद्दा आपण या ठिकाणी बघू. प्रश्न काय म्हणत आहे की दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 50 आहे, आणि त्या संख्यांचे प्रमाण जे आहे किती आहे, एकास 2 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती आहे किंवा त्या संख्यांची बेरीज काय असू शकते. सिंपल एक कंडिशन दिलेलं आहे की दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 50 आहे, आणि त्यांचं प्रमाण किती आहे, एकास 2 आहे. आता हे जर डायरेक्ट तुम्ही ऑप्शन वरती गेला तर ऑप्शन वरून डायरेक्ट तुम्ही सोडवू शकता का, नक्कीच. आता दोन संख्या, आता इथं दोन संख्या केल्या तर 5 गुणाकार 2 येतोय, किती येतंय, 5 दोन्ही 10 येत आहे. पण इथं 50 येत आहे का, नाहीये, म्हणजे हा पर्याय असेल का, नाहीये. सिंपल भाषेमध्ये दुसरा पर्याय किती आहे, 15 आहे. 15 म्हणजे 5 गुणुले 3 आलं. ओके, आता हा एक ऑप्शन येतोय. दुसरा काय येतोय बघा, 10 इंटू 5 किती येत आहे बघा, 50 येते. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार किती येतोय, 10 आणि 5 ह्याचा 5चा 50 येत आहे, मान्य. ओके, दुसरी गोष्ट काय आहे की दोन संख्यांचे प्रमाण किती आहे. आता 5 एक आहे आणि एक 10 आहे. ह्याला बघितलं किती आहे, एकास 2 आहे. म्हणजेच याचं उत्तर काय असू शकतं, बी हे योग्य उत्तर असू शकतं. कारण हे होत नाहीये आणि हे बरोबर होत आहे, आणि हे बघितलं म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय करते. याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी पर्याय नंबर सेकंड म्हणजेच 15 याचं काय तर योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा अशा प्रश्नांना तुम्ही शांत पद्धतीने बघितल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ डेफिनेटली जाता. फक्त त्याला त्या पद्धतीने टॅकल करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, इन्स्टा फेसबुक वरती असाल तर फॉलो नक्की करा. जय हिंद मित्रांनो.